नमस्कार श्रोतेहो, तुम्हाला दिलेले वचन लक्षात घेऊन लगेच तुमच्यासाठी हिरवा चुडा या कथेचा 10वा भाग सादर करत आहे. चला तर मग. भाना शोसाठी मुंबईला गेला व त्यानंतर 15 दिवसांनी भाना हा तुळसासोबतच गेलाय हे कळताच रघूची वरून आभाळ कोसळत असतानाच पायाखालची जमीनही निसटते की काय अशी अवस्था झाली. तुळसाचं ठीक, पण ज्या भानाला सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम दिलं त्यानंच असं करावं. यावर रघूचा जगण्यावरील व नात्यावरील विश्वासच उडाला. आमचं दोघांचं पक्क ठरलंय हे तुळसेचं म्हणणं त्यानं सुरुवातीस मनावर घेतलंच नव्हतं. आपला भाना असं वागणारच नाही ही खात्री होती, पण भरवशाच्या म्हशीला टोणगा अशी गत झाली. रघू आतून हादरला. भानाला नेमकं फसवण्यासाठी आपणच सापडलो का, हा सवाल रघूस झोपू देईना. पंकट बापू व अंजा मावशीस सुरुवातीस भाना बोलला तेव्हा काहीच वाटलं नव्हतं, पण जेव्हा बाजी व पारू गावात बोलू लागले की भाना व तुळसा केवळ शोसाठीच गेले नाहीत, तर ते तिकडेच परस्पर सिंगापूरला लग्नासाठी गेलेत. आता ते लग्न करून परततात की तिकडेच सेटल होतात काहीच सांगता येणार नाही. तेव्हा मात्र अंजा मावशी व बापूस एकदम जिव्हारी लागलं. आपण तर तुळसाशी लग्न लावूनच देणार होतो, मग भानानं शोसाठी जातोय असं खोटं का सांगावं, परस्पर लग्न का लावावं. अंजा मावशी घरात तणफणाट करू लागले व आपली बहीण मंजास जाब विचारत कोसू लागले. अंजे, भाना लग्न परस्पर करणार की नाही हे अजून पक्क नाही. समजा केलंही तरी त्यात मंजाचा काय दोष ग, मूर्खासारखं वागू नको. बापू अंजाबाईस आवरू लागले. बापू व अंजाबाईनं या धक्क्यातून सावरत रघूसाठी लवकरच निर्णय घेतला. त्यांनी काशी व मालूस घरी बोलवलं. काशी, आमच्या रघूबाबत काय झालं ते तुम्हा सारं ठाऊक आहेच. त्यात भानाची चूक आहे किंवा नाही हे येणारा काळच ठरवेल. भानानं असं वागणं हे शोभणारं नाहीच बापू. असं शेण खायला नको होतं. तुम्ही माफ करणार, पण आम्ही माफ नाही करणार. आमच्या मुलीस फसवून सख्ख्या भावासही दगा दिला. मालू मामी लाल होत तणफणली. मालू, माझा भानू तसा तर नव्हताच ग. असं का व कसं घडलं तेच समजत नाही. बापू कळवळले. यांचं असंच, तो सारी लंका जाळून गेला तरी हे त्यांच्या सावपणाचाच डंका वाजवणार. अंजा मावशीनंही मालूची बाजू घेत नवऱ्यावर आग पाखडली. अंजे, झालं गेलं त्यावर आता बोलण्यापेक्षा पुढे काय त्यावर बोलूयात. बापू, आता बोलण्यासारखं काय उरलं आमच्या हातात. काशी वेदनेनं बोलला. काशी, तुमची इच्छा असेल तर सुगंधास रघूसाठी आम्ही मागणी घालतो, लग्न लावून देतो. दोन्ही घरची इज्जत झाकली जाईल. अजूनही काशीचे डोळे चमकले व त्यानं आशेनं मालूकडे पाहिलं. काशी दादा, मालू नाही म्हणू नका, माझा रघूही गुणी आहे. अंजाबाई आशेनं पाहू लागली. मालूनही विचार केला की रघू एकटा आहे, शिवाय मास्तर आहे. आपली सुगंधा सुखी होईल. तिनं मागचं भानाचं दुःख विसरत सुगंधासाठी रघूस होकार दिला. साऱ्यांचा जीव भांड्यात पडला. मालू, सुगंधाला लवकर बोलावून घे व तुझ्या मास्तर भावाचाही सल्ला घे हवं तर. बापू, ताई आमचा होकारच समजा, पण आधीसारखा आता मात्र नकार देऊ नका. मालू, बापूचा शब्द आहे. सुगंधा आमची सून होणार म्हणजे होणारच. बापू व अंजाबाईंनी इथेच चूक केली. त्यांनी रघूस गृहीत धरलं, पण रघूला तर तुळसेच्या धक्क्यानं व बोलण्यानं जीवनाची आसक्तीच राहिली नव्हती, तर लग्नाची आणखी कुठून. त्यात सुगंधाशी तर मुळीच नाही. त्यानंतर बापूंनी त्याला 2-3दा फोन करून उमरठीत बोलवलं, पण महिनाभर रघू आलाच नाही. उमरठीतली बाजी मामाची आमराई आठवून त्याच्या साऱ्या देहाची आग आग होऊ लागली. मालूबाई सुगंधास काही एक न सांगता उमरठीला घेऊन आली. येताना तिनं आपल्या मास्तर भाऊस कानात सांगत सल्ला विचारला. ताई, ज्या घरात एका मुलानं नाकारलं तरी पुन्हा त्याच घरात का देतायत सुगंधास. त्यापेक्षा मी एखादा मास्तर पाहतो व सुगंधाचं लग्न लावून देतो. दादा, गेला तो जाऊ दे, पण रघूही गुणी आहे व मास्तरच आहे. शिवाय आमची लेक आमच्या डोळ्यासमोर राहील. मास्तरानं बहिणीसमोर माघार घेतली. मालूबाईनं सुगंधास उमरठीला आणलं, पण रघू येईना. सुगंधा उमरठीला येताच भानाचा तपास करू लागली. तुळसा बोलली तरी आई जगदंबेच्या गडावर घेतलेल्या आणाभाका आपला भाना विसरणार नाही याची तिला शाश्वती होती.
फक्त आता भानाशी बोलण्यासाठी ती भाना शोधत होती. तिनं सुशांतला गाठलं. सनेर, तिच्या डोळ्यात आसवे तरळले. सुगंधा, बोल, काय झालं? तुझा जोशी मास्तर कुठं आहे? त्याच्याशी बोलायचं आहे मला, ती कळवळून म्हणाली. सुशांतलाही गलबरून आलं. सुगंधा, बाजी काका व पारू काकी गावात काहीही वावड्या उठवत आहेत, पण माझा भाण्या तसा नाही ग. मागे त्याचा फोन आला होता. बंकट बापू, काशी मामा व रघुदादा व्यवस्थित बोलत नाही असं सांगत होता. त्याला कॉल कर आत्ताच. तो मुंबईहून सिंगापूरला गेलाय. तेव्हा तो म्हणाला होता की नवीन नंबर घेतला की कॉल कर, पण नंतर त्याचा आलाच नाही. सुशा, आला की काहीही करून मला बोलव किंवा माझा निरोप तरी दे. सुगंधा, आज सनेरला पहिल्यांदाच सुशा बोलली व सुशाच्या डोळ्यात धारा लागल्या. सुगंधा, घाबरू नको. त्या भाण्याचा कॉल तर येऊ दे, लगेच बोलायला लावतो तुझ्याशी. सुशांतनं तिला धीर दिला. बऱ्याच दिवसांनी रघु तुळसा उमरठीत नाही व बापूंचा पुन्हा पुन्हा कॉल येतोय म्हणून आला. बापू व आईनं त्याला बसवलं. काशी मामास व मालूसही बोलवलं. रघु, झालं ते वाईटच, त्याला विसरत आम्ही निर्णय घेतलाय. सुगंधा व तुझं लग्न. बापू बोलले व रघुकडं पाहू लागले. पण रघु त्यांच्याकडं फाटक्या नजरेनं व विदीर्ण भावनेनं पाहू लागले. बापू, माझ्या लग्नाची काय एवढी घाई लागली तुम्हास? रघु, घाई नाही रे, पण तरी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वयात झाल्या तर बरं. बापू, सध्या तरी मला लग्न हा विषयच नको. रघु, तुला नसेल रे, पण माझा, तुझ्या आईचा विचार कर. आमच्यासाठी तरी विचार कर. वेडेपणा नको करू. त्यांच्यासाठी का असं वागतोस? बापू, मला कुणाशीच काही म्हणणं नाही व लग्न नकोच. रघु, तू मुलाची जात, तू थांबशीलही, पण या काशी व मालूनं आपल्या सुगंधास किती दिवस थांबवावं? बापू, मामास मी कशाला थांबवू? त्यांनी कुशाल सुगंधाचं करावं लग्न. रघु, ऐक, बाकी तुझं तुझ्याकडे ठेव. आम्ही सुगंधासाठी शब्द दिलाय त्यांना व लगेच आम्ही तयारी करणार आहोत तुमच्या लग्नाची. बापू, त्यांनी एक मूर्खपणा केला म्हणून आपणही तसा मूर्खपणा करावा का? काय म्हणायचंय तुला? सुगंधा तयार आहे का या लग्नाला? तिला माझ्यासमोर विचारा बरं. तिला काय विचारायचं रघुदादा? मालू मामी बोलले. मामी, लग्न तिचं करायचं म्हटल्यावर तिला विचारावंच लागेल ना. तिला आधी विचारा. रघुनं सर्वांना साफ शब्दात धुडकावलं. दुसऱ्या दिवशी बापू व अंजताई काशीच्या घरी गेले. सुगंधा, बापू व आत्या काय विचारत आहेत तुला? इकडे ये. मालूबाईनं सुगंधाला बोलावत सांगितलं. काय झालं आत्या? सुगंधाला काहीच माहीत नसल्यानं ती जवळ बसत विचारू लागली. सुगंधा, रघु व तुझं लग्न करायचा विचार करतोय आम्ही, अंजाबाई बोलल्या. सुगंधाला ऐकताच जबर धक्का बसला. ती जागेवरच मागे सरकत भिंतीला टेकली व ऊर फाडत आक्रंदू लागली. अंजा आत्याच बिलगत तिचा हुंदकाच थांबेना. आत्या, सारं माहीत असून का असं? ती रडत प्रश्नचिन्ह उभं करू लागली. सुगंधा, मोठी माणसं चांगल्यासाठीच निर्णय घेतात. मुकाट्यानं ऐक. आत्या, बापू हात जोडते. भानाशिवाय मी दुसरा विचारच करणार नाही. आईनं मारून टाकलं तरी माझा निर्णय अंतिम आहे. सुगंधा, मुस्काट फोडीन त्याचं नाव काढलं तर. मालूबाई तिच्यावर चालून जात म्हणाली. तोवर बापून तिला आवरलं. सुगंधा, तुझं म्हणणं योग्यच होतं ग, पण तोच भाना थांबला नाही म्हटल्यावर तू का त्याच्यासाठी थांबावं? भाना थांबला नाही म्हणजे? बापू, तुम्हीही त्या तुळसाच्या सांगण्यावर विश्वास ठेवताय? सुगंधा, विश्वास ठेवण्यासाठी विश्वास ठेवणारी माणसं राहिलीच कुठं ग? ज्याला सर्वजण मानत होते त्याच भानानं तुळसाला घेत शो केलाय व त्याचा कार्यक्रम टीव्हीवर यायला लागलाय. तू पाहिला असेलच, पण गोष्ट इतपतच मर्यादित राहिली नाही ग. कदाचित त्यांनी आता पावे तो लग्नही. बापू, माझा भाना मुळीच असं करणार नाही. निदान त्याला विचारल्याशिवाय तरी मी विश्वास ठेवणार नाही. सुगंधे, तसं नसतं तर त्याचे फोन बंद झालेच नसते ग. बापू, निदान तुम्ही तरी असं बोलू नका हो. सुगंधा हृदयाला चीर पडेल असं रडू लागली. सुगंधा, रघुला हो करतोय आम्ही, मालूबाई जोरात दटावत म्हणाल्या. आई, ज्या रघुदादाला मी मोठा भाऊ मानत आले तो दादा मी तयार झाले तरी मुळीच तयार होणार नाही. तू तयार हो, रघु तयार आहे.
बापू आशेनं म्हणाले. मुळीच नाही. दादानं माझ्या समोर म्हणावं एकदा. दादा तयार असेल तर मी भानाचा विचार करणार नाही हवं तर. सुगंधानंही खोडा घातला. मालूबाई अंजाबाईला कोपऱ्यात घेत म्हणाल्या, ताई, आता रघुदादाच तयार करण्याचं काम तुमचं. रघुनं सुगंधाला तर सुगंधानं रघुदादाला विचारायला लावलं. बापू घरी परतले, पण नंतर त्यांची रघुला विचारायची इच्छाच झाली नाही. भावा बहिणीच्या पवित्र नात्याला नवीन नात्यात बांधण्या इतपत आपण मोठे नाहीत ही खुजेपणाची जाणीव त्यांना झाली. रघु पाचोऱ्याला परतताना सुगंधास भेटला. सुगंधा, घरचे जबाबदारीच्या ओझ्याखाली समजदार बनत असले व भाना तुळसेनं चूक केली असली म्हणून हा रघु शेण खाणार नाही. तुझा पाया पडतो, एक ऐक. मला आता उभ्या आयुष्यात शक्य नाही, पण घरच्या लोकांसाठी तू तरी लग्न कर. सुगंधा दादाकडं पाहत आसवं भरल्या डोळ्यानं पाहत म्हणाली, मग दादा, घरच्यांच्या इच्छेखातर तूच कर ना माझ्याशी लग्न. रघुचाही संयम सुटला व तोही ढसाढसा रडू लागला. सुगंधा, ज्याच्यासाठी आपल्या दोघांचा जीव तुटतोय त्यांचा जीव का नाही तुटला ग? दादा, माझ्या ढागाळलेल्या चंद्रावर पूर्ण विश्वास आहे. माझा चांद घडी लागल्यानं माझ्या नभात दिसत नसेल, पण तो येईलच, आणि म्हणून मी त्या पुनवेची वाट कायम पाहत राहील. तो येवो अथवा न येवो, या जगाच्या प्रथा पार पाडल्या तरी माझ्या हातातील हिरव्या चुड्यात त्याचीच किणकिण उठत राहील. ती रडतच म्हणाली, सुगंधा, तुझ्या चंद्राची तरी तू वाट पाहू शकते, पण आमची शुक्र चांदणी उगवणारच नाही, आणि उगवली तरी तिला चेहरा दिसण्याच्या आत हा चंद्र अस्ताला जाईल. रघु घरच्यांना सपशेल नकार देत परतला व मालूमामी पुन्हा संतापली. अंजाताई, माझी लेक तुम्हास टोपलीतला भाजीपाला वाटली का? आता मात्र बापूची मान शरमेनं खाली गेली. आपल्या दोन्ही पोरांनी हिच्या लेकीस अवहेरून आपणास गुन्हेगार ठरवत कवठ्यात उभं केलं. मालूबाई व काशीनं पोरीस पुन्हा मामाकडं पोहोचवलं. दादा, तुला वाटेल तसा मुलगा पहा, पण सुगंधाचं लवकरात लवकर उरकव. मालूनं भावास विनवलं. बाजीस जेव्हा सुगंधानं रघुस नकार दिल्याचं कळालं तेव्हाच बाजीनं काशीला मळ्यात बाजूला घेतलं. काशी पवार, थोडी तरी नात्याची व उपकाराची जाण ठेव. तुला एका वेळच्या खाण्यास मोताद होती. दूरच्या नात्यातला भाऊ म्हणून तुला उमरठीला आणलं व तुला पोसत आलो. याद राख, तुळसा व भानाच्या मध्ये जर ही सुगंधा आली तर तुझं अख्खं खाण मातीत गाडीन. बऱ्या बोलानं सांगतोय, महिन्याच्या आत तिचे हात कुठेतरी पिवळे कर. ऐकत नसेल तर तिकडेच तिची राख कर. बाजी सावंताच्या एका धमकीतच काशी मधुरा झाल्यागत पिवळा झाला व त्यानं सुगंधासाठी शालकास लवकर उरकायला लावलं. गुडा मास्तराच्या जुन्या मित्राच्या नात्यातला पाचोऱ्याचा मुलगा नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळजवळ शिक्षक होता. गुडा मास्तर मित्राला घेत पाचोऱ्याला गेला. शिक्षक असलेला सत्यम लोखंडे गुडा मास्तरास आवडला. तो आमंत्रण देत हंबर्डीला परतला. त्यानं बहीण आणि मेहुण्यास कळवलं. सत्यम लोखंडे पाहायला आला. सुगंधाला कळताच ती आकांत करत मामास नकार देऊ लागली. मालूबाई आल्या. मालूबाईनं पुढच्या ओट्यावर पाहायला आलेला मुलगा बसला असतानाही नकार देणाऱ्या सुगंधास मागच्या घरातल्या खोलीत घेत मजबूत चोपलं. सुगंधा आईचा मार खाऊ लागली, पण मुलापुढं जायला नकार देऊ लागली. मालूबाई मारून मारून थकल्या. गुणा मामानं सुगंधास हातपाय जोडत विनवलं, सुगंधा ऐक, हवं तर लग्न नको करू, पण आता मुलगा आलाय तर नुसती उभी राहा. तो पाहून परत गेला की हवं तर नंतर कळवेन मी, पण माझी इज्जत नको घालव. मी आमंत्रण देऊन आलोय. सुगंधा जेमतेम पाणी घेऊन आली. सुगंधाचा चेहरा मार खाऊन व रडून सुजलेला, तरी सत्यम लोखंडेचा नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. त्यानं सुगंधास पसंत केलं. सुगंधा दुसऱ्या दिवशी आई व वडील हंबर्डीला असतानाच उमरठीला परतली. तिनं सुशांतला भेटण्यासाठी घरी बोलवलं. सुगंधा, भानाचा फोन आला होता ग. तुझ्याशी बोलण्यासाठी तोही आतुर आहे. मी तुझ्या घरी आलो होतो, पण तू नव्हती व तुझी आई संताप करत होती. पण तरी त्यानं त्याचा नंबर दिलाय. थांब, लावतो आता. पण बराच वेळ प्रयत्न करूनही भानाचा फोन लागेना. तेवढ्यात समोरून बाजी काका येताना तिला दिसला. सुशांतला मग निघणं भाग पडलं. काय ग सुगंधा, काशी व माली नाही आली का? येतायत. सुगंधानं टाळण्यासाठी मोघम उत्तर दिलं. बाजी सावंतानं आजूबाजूला पाहिलं. त्याला माहित होतं की जोपर्यंत ही इथं आहे तो पावे तर तो भाने तिथंही स्थिर राहील.
एकदाची ही गेली तरच त्याचं संतुलन. सुगंधा, भानाचा बाप सदा देसले कसा मेला तुला माहित आहे का ग? नाही, सुगंधा तोऱ्यातच म्हणाली व काका असं का विचारतोय म्हणून चक्रावली. सुगंधा, पोरी, ही दुनिया खूप जालीम आहे ग. बिचारा टाळकरी वारकरी पापभिरू माणूस होता ग. पूर्ण फिडर बंद करून काम करत असताना कुणीतरी 10-15 हजारात विकलं गेलं व फिडर दिलं सुरू करून. बिचारे आमचे सदा दाजी बोंबलागत भाजले व पडून तडफडून मेले. काका, मला का सांगताय? सुगंधा, पोर, जालिम दुनिया कशी आहे हे सांगतोय तुला. बाकी तू शहाणी आहे. आता त्याच सदा दाजीचा भाना एवढ्या दूर अंजान देशात गेलाय, सिंगापूर. तो ज्या हॉटेलात उतरलाय तो पंचतारांकित हॉटेल आहे म्हणे, पॅन पॅसिफिक. काय सांगावं, कसं सांगावं? 1-1.5 लाखात सदाचं जसं झालं तसंच भानाचंही होईल. सुगंधा कोरड पडलेल्या तोंडात जीभ फिरवू लागली. तिला बाजी काकाच्या डोळ्यात लाली दिसू लागली. सुगंधा, असलं काही घडू नये या मताचा मी आहे, पण तरी एक काळजी तू घ्यावीस असं मला वाटतं. जो मुलगा पाहायला आला त्याला मुकाट्यानं होकार दे. भानासाठी थांबलीस तर भाना तुझ्यासाठी थांबेल ही खात्री मी देणार नाही. बाजीनं धमकी दिली व सुगंधाच्या देहातली शक्तीच गेली. तिचं सारं अंग थरथर कापू लागलं. लग्न करून तू निघून गेलीस तर निदान जिवंत राहिला तर डोळ्यांना तरी दिसेल, हे पक्क लक्षात ठेव. कुणाला काही सांगण्याच्या भानगडीत तर मुळीच पडू नको. सुगंधा आली तशीच हंबर्डीला परतली. आज तिला आपण या जगातल्या घनदांडग्यासमोर किती कप पदार्थ आहोत याची जाणीव झाली. आपल्या हृदयात भावना उमडू शकतात, पण त्या भावनेच्या लाटेवर स्वार व्हावं की नाही हे ठरवणं आपल्या हातात नाही. तिनं मामास सत्यम लोखंडेला होकार द्यायला लावला. दिवसभर न सापडलेली पोर रात्री परत येते व होकार देते याचा काशी व मालूस कोण आनंद झाला. मालूबाई तिच्या सुजलेल्या पाठीवर हळद लावू लागली. स्टेजवर निवेदन करताना 1000 लोकांसमोर धाड धाड बोलणारे आपण बाजी काकास एका शब्दानं रोखू शकलो नाही, कारण आपल्या प्राणप्रिय पोपटाची मानगुटच त्याच्या बोटाच्या चिमटीत आहे व आपल्या एका शब्दानं देखील नख लावत ते आपल्या पोपटाची मानगुट क्षणात पिरगाळतील ही एकच जाणीव. सत्यम लोखंडे सोबत हंबर्डीतच येत्या 8 दिवसात लग्न ठरलं. भानाला सुशांतकडून सुगंधा 2 वेळा उमरठीला येऊन गेल्याचं कळताच त्यानं सुशांतला हंबर्डीलाच जायला लावलं. पण मध्यंतरी सुशांतलाही बाहेर गावी काम निघालं. भानाकडं फक्त काशीमामाचा नंबर, पण काशीमामाचा नंबरच बंद. सुगंधास हळद लागली. उमरठीतल्या कुणालाच कळवलं नाही, ना बंकट बापू, ना रघु, ना बाजी कदम. अगदी सरळ सरळ मंदिरातच माळा टाकत दोन्ही पक्षांना कसली एवढी घाई होती कोणास ठाऊक. सुशांत हंबर्डीला गेला व त्याला हळद लागलेल्या सुगंधास पाहताच धक्का बसला. तो सुन्न होत बधिरतेनं आवासून पाहू लागला. त्यानं मोजक्याच उपस्थित गर्दीतही सुगंधाला भानाच्या फोनबाबत सांगितलं. सुशा, फोन बंद कर व आलास तर तू तरी लग्नाला थांब. भानास त्याचा शो होईपर्यंत लग्नाबाबत काहीच कळवणार नाही अशी शपथ आहे तुला. लग्न लावून पाचोऱ्यात 15 दिवस राहिली व सरळ नवऱ्यासोबत सुगंधा तोरणमाळच्या सातपुडा पर्वतात आली. रघुला नंदुरबार जिल्ह्यात नोकरीचा आदेश आला व त्यालाही जणू सुगंधाचे हाल पाहण्यासाठी की रघुचं समयगत जण सुगंधाला पाहता यावं म्हणून रघुलाही तोरणमाळ जवळचाच पाडा मिळाला. पाचोऱ्यातील अप्पा गीतेच्या संस्थेत राजीनामा देत रघु सातपुडा पर्वतातील तोरणमाळचा घाट चढला. क्रमशः. श्रोते हो, तुम्हाला कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तसेच कथेच्या पुढील भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.